भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि मराठवाड्यातील दुष्काळावर चर्चा केल्याची माहिती आहे। मराठवाड्यातून होणाऱ्या स्थलांतरावर सुद्धा त्यांनी चर्चा केल्याची माहिती समोर येते। तर मराठवाडा ज्या ठिकाणी काही दिवस आधीपासून जेव्हा उन्हाळा सुरू होता तेव्हापासून या ठिकाणी दुष्काळासारखी स्थिती दिसते आणि बरेचसे लोक तिथून स्थलांतर करत असतात दुष्काळी परिस्थितीमुळे। या पार्श्वभूमीवर आता पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि मराठवाड्यातील दुष्काळावर चर्चा केल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता मराठवाड्यातील दुष्काळ निवारणासाठी नेमकी काय योजना आणली जाते, कशा पद्धतीने उपाययोजना केल्या जातात त्याकडे मराठवाड्यातील लोकांचं लक्ष आहे। पंकजा मुंडे यांनी भेट घेतलेली आहे। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे ज्या विधान परिषदेचे आमदार आहेत आणि त्यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। मराठवाड्यामध्ये विशेषतः दुष्काळावरची जी परिस्थिती असते त्याच्यावर या ठिकाणी चर्चा केल्याची माहिती समोर येते। तर मराठवाड्यातून होणाऱ्या स्थलांतरावर सुद्धा चर्चा केल्याची माहिती आहे, कारण मराठवाड्यामधील अनेक लोक स्थलांतर करत असतात। त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये ही स्थलांतराचे जे मुद्दे आहेत ते समोर येत असतात। या पार्श्वभूमीवर आता पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। त्यांना बुके देऊन त्यांचं अभिनंदन केलं आणि त्याचबरोबर मराठवाड्यातील दुष्काळावर चर्चा केल्याची माहिती ही समोर येते। याशिवाय जे स्थलांतर होत राहतं त्या ठिकाणावरून कधी रोजगारासाठी असेल किंवा कोणकोणत्या वेगवेगळ्या कारणासाठी हे स्थलांतर होत राहतं त्या पार्श्वभूमीवर सुद्धा चर्चा केल्याची माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।